प्रशांत कोरटकरवर या ठिकाणी हल्ला केलेला आहे। याआधीच आपण बघितलं तर कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी पोलिसांनी येऊ दिले नाही, कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मात्र एक वकीलच या ठिकाणी आला जो मूळचे रुकडीमधले राहणारे आहेत, अमित कुमार भोसले असं त्यांचं नाव आहे। ते या ठिकाणी आले आणि त्यांनी ज्या ठिकाणाहून प्रशांत कोरटकरला बाहेर काढलं जातं त्या ठिकाणी ते थांबले होते। पोलिसांना देखील या ठिकाणी संशय आला नाही, कारण ते मुळात वकील आहेत आणि वकील असताना ते पहिल्यांदा त्याच्यावरती हल्ला करत असताना हे पश्चात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतोस का अशा पद्धतीची एक वाक्य बोलले आणि त्याच्यानंतर त्याने जो हल्ला आहे तो प्रशांत कोरटकरवर केला आहे। यानंतर पूर्णपणे सगळी धावपळ उडाली आणि ज्या वकिलाने प्रशांत कोरटकरवर हल्ला केलेला आहे त्या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ते आता पोलीस स्टेशनला घेऊन जात आहेत। एकूण जर बघितलं तर खूप मोठी पोलीस प्रोटेक्शन या ठिकाणी लावलं होतं, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठीचा प्रयत्न आहे तो कोल्हापूर पोलिसांनी केला होता। मात्र तरी देखील या ठिकाणी प्रशांत कोरटकरवर हल्ला झालेला आहे। गेल्या मागच्या वेळी सुद्धा ज्या व्यक्तीने हल्ला केला होता ती व्यक्ती देखील याच ठिकाणी थांबली होती आणि त्याने देखील अशाच पद्धतीने हल्ला आहे तो केला होता। आता देखील तशाच पद्धतीचा हल्ला आहे तो झालेला आहे, मात्र यावेळी वकिलांना हल्ला केलेला आहे, कारण कोर्टाच्या परिसरामध्ये कुणालाही या ठिकाणी येऊ दिलं नाही। आणि जो वकील होता जो सकाळपासून या ठिकाणी कोल्हापूर न्यायालयाच्या पूर्ण आवारामध्ये फिरत होता, त्याच्याकडे तो ज्यावेळी सुनावणी पूर्ण झाली, युक्तिवाद झाला आणि ऑर्डर द्यायच्या वेळी तो खाली जाऊन थांबला आणि जसा ऑर्डर झाल्यानंतर जशा पद्धतीनं कोरटकरला खाली घेऊन गेले त्याच वेळी त्याच्यावरती हल्ला आहे तो केला। अमोल, निश्चित विजय, इतर सर्वसामान्य आंदोलकांना पोलिसांनी बाजूला ठेवलेलं होतं, मात्र प्रत्यक्ष एका वकिलाकडून या सगळ्या सुरक्षा यंत्रणांना सुद्धा अपेक्षा नसेल की वकील अशा प्रकारे काही करू शकेल, मात्र एका वकिलाकडून हा हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे। अमित भोसले असं या वकिलाचं नाव असल्याचं कळत आहे। ज्या प्रकारे हा हल्ला झालाय त्यानुसार आता पोलीस इथून पुढे काय खबरदारी घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। काय नेमकं आव्हान आता इथून पुढे पोलिसांसमोर असणार आहे इथून पुढच्या सुनावण्यांमध्ये विजय? आम्हाला अगदी बरोबर आहे, कारण पुढचे 2 दिवस प्रशांत कोरटकरला पोलीस कोठडी आहे ते वाढवून देण्यात आलेली आहे। अशावेळी ज्या ठिकाणी प्रशांत कोरटकरला ठेवलेला आहे त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे तो मोठा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। अमित कुमार भोसले जर बघितलं त्यांची पार्श्वभूमी बघितलं तर ते सामाजिक कार्यकर्ते आणि वकील अशा दोन्ही भूमिका आहेत त्या बजावत असतात। अनेक वेळा त्यांनी रेल्वे स्टेशनवरचं आंदोलन केलेलं आहे, जी रेल्वे स्थानक रुकडीमध्ये थांबावी रेल्वे याच्यासाठीचं त्यांनी आंदोलन केलेलं आहे। त्यांना पुण्यापर्यंत केंद्रीय रेल्वे विभागानं पुण्यापर्यंत घेऊन गेलेले आहेत, अटक केलेली आहे अनेक वेळा। अशा पद्धतीची संपूर्ण पार्श्वभूमी अमित कुमार भोसलेंची आहे। रुकडीवरून कोल्हापूर रेल्वे स्थानकापर्यंत ट्रॅकवरून चालत येणार अशा पद्धतीचं आंदोलन आहे ते या अमित कुमार भोसलेने केलं आहे। त्यामुळं आता देखील बघितलं आपण जर या ज्यावेळी खाली प्रशांत कोरटकरला कोर्टातून खाली आणलं त्यावेळी गाडीत बसवण्याआधीच या ठिकाणी प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी अमित कुमार भोसलेने केलाय। त्यामुळे पोलिसांना आता इथून पुढचे 2 दिवस खूप मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे, कारण वेळोवेळी प्रशांत कोरटकरचे वकील हे कोर्टामध्ये सांगतात की प्रशांत कोरटकरच्या जीवाला धोका आहे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळं ही बाजू नेहमी मांडली जाते आणि त्याचा प्रत्यय तो गेल्या वेळी देखील आला आणि आज देखील या ठिकाणी कोर्टामध्ये आलेला पाहायला मिळाला। अमोल, निश्चितपणे विजय, ज्या प्रकारे सध्या ज्या ठिकाणी हा हल्ला झालेला होता बुधवारी सुद्धा अशाच प्रकारची घटना घडलेली होती, त्याच्यावर थेट पायताणाने हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला होता आणि त्यानंतर त्याच ठिकाणी हा हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय। अगदी बरोबर आहे, कारण आपण जर बघितलं तर कोर्टाच्या समोरच्या बाजूने जर प्रशांत कोरटकरला आणलं तर या ठिकाणी माध्यमांचे कॅमेरे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळं एक चकवा देत कोल्हापूर पोलीस हे प्रशांत कोरटकरला पाठीमागच्या दाराने या ठिकाणी घेऊन जात होते। परवा ज्या पद्धतीनं हल्ला झाला की ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच ठिकाणी आज देखील हल्ला झालेला आहे। मात्र यावेळी पोलिसांनी खबरदारी अशी घेतली होती की एकही बाहेरचा व्यक्ती या ठिकाणी येणार नाही। मात्र अमित कुमार भोसले हा वकीलच असल्यामुळे कुणालाही याच्यावरती संशय आहे तो आलेला नाही आणि पोलिसांना देखील संशय आला नाही, कारण कोर्टाच्या आवारात नेहमी या ठिकाणी अमित कुमार भोसले वावरत असतात आणि त्यामुळे ज्या ठिकाणी जयदीप शेळके या नावाच्या व्यक्तीनं प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा, चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला
त्याच ठिकाणी अमित कुमार भोसले यांनी देखील प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा तो प्रयत्न केलेला आहे. अमोल. निश्चितपणे विजय, या हल्ल्याची काही क्षणचित्र आपण पाहतो आहोत ज्याच्यामध्ये एक व्यक्ती मागून जाऊन पकडताना दिसते आहे कोरटकरला. नेमका काय प्रकार घडलाय? की झटापट झाली की त्यांनी शर्ट पकडण्याचा प्रयत्न केला? नेमकं काय घडलं या ठिकाणी? ज्यावेळी कोर्टाची ऑर्डर आली की प्रशांत कोरटकरला आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी आहे ती दिलेली आहे, त्यावेळी ऑर्डर झाल्यानंतर प्रशांत कोरटकरला जे पोलीस आहेत ते कोर्टाच्या पाठीमागच्या दारानं आहेत ते घेऊन जाणार होते. सकाळपासून म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. या ठिकाणी एकही गाडी बाहेरची आणू दिली नाही. मात्र जशी ऑर्डर झाली आणि प्रशांत कोरटकरला जे पोलीस आहेत ते खाली घेऊन झाले, ज्या ठिकाणी कोर्टाचं कॅन्टीन देखील आहे आणि त्या ठिकाणाहून बाहेर जाण्याचा एक छोटासा मार्ग आहे. या मार्गातून जात असताना प्रशांत कोरटकरवरती हा हल्ला झाला आणि अमित कुमार भोसले हा अगदी पोलिसांना असं वाटलं की हा वकील आहे आणि हा कॅन्टीन मध्ये आलेला आहे. मात्र त्याच ठिकाणी इतर जे वकील होते ते देखील त्या ठिकाणी होते आणि तशाच पद्धतीनं वकील म्हणून या ठिकाणी आलेत असा पोलिसांचा समज झाला. मात्र त्याचवेळी जसा प्रशांत कोरटकर हा त्या जिन्यावरून खाली आला आणि लॉबीतून छोट्या दरवाजाने बाहेर पडणार त्याच वेळी हा हल्ला केला आणि तो हल्ला करत असताना आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतोस का अशा पद्धतीची एक वक्तव्य आहे ते अमित कुमार भोसलेनं या ठिकाणी काढलं आणि प्रशांत कोरटकरवर हात उचलला. त्याचवेळी पोलिसांनी शिताफीनं या ठिकाणी अमित कुमार भोसलेला अडवलं आणि एका कॅन्टीनच्या बाजूला घेऊन गेले आणि आता या अमित कुमार भोसले याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत. अमोल. निश्चित धन्यवाद विजय या सविस्तर माहितीबद्दल. वेळोवेळी या घटनेविषयी अधिक